तुम्हाला काय वाटतो? भारताचे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास फक्त भारतातच शिकवला जातो की पाकिस्तानच्या पुस्तकांमध्येही त्यांचा उल्लेख आहे? आज आपण जाणून घेणार आहोत एक असं सत्य जे कदाचित तुम्हाला धक्का देईल. इंडियामध्ये शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान, स्वराज्य आणि शौर्याचं प्रतीक. पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, जिथे इतिहास वेगळ्या दृष्टिकोनातून शिकवला जातो, तिथे मुघल साम्राज्यावर जास्त भर दिला जातो, जसं की औरंगजेब. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. शिवाजी महाराजांचा उल्लेख तिथल्या पुस्तकांमध्ये आहे का? उत्तर आहे, हो आहे. पण थोडा थांबा, तो उल्लेख आपण जसा पाहतो तसा नाही. काही पाकिस्तानच्या हिस्ट्री बुक्स मध्ये शिवाजी महाराजांना रेबल किंवा ट्रबल मेकर म्हणून दाखवलं गेलं आहे, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून मुघल साम्राज्य हे केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या विरोधात उभा राहणारा कोणताही नेता बंडखोर म्हणून दाखवला जातो. पण इतिहास कधीच पूर्णपणे न्यूट्रल नसतो. तो लिहिला जातो त्या देशाच्या विचारसरणीनुसार. भारतामध्ये शिवाजी महाराज म्हणजे एक फ्रीडम फायटर, एक विजनरी लीडर. पण दुसऱ्या नॅरेटिव्ह मध्ये ते एक विरोध करणारे शासक म्हणून दिसतात. पण खरी गोष्ट काय आहे? शिवाजी महाराजांनी फक्त लढाया जिंकल्या नाहीत, तर त्यांनी उभारलं स्वराज्याचं स्वप्न. एक अशी व्यवस्था जिथे स्वाभिमान आणि न्याय सर्वात वर होता. मग प्रश्न हा नाही की पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख कसा आहे. प्रश्न हा आहे, आपण त्यांच्या इतिहासाकडे कसं पाहतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही, ते एक विचार आहेत जो आजही अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवतो. आपल्याला अशाच नवनवीन ऐतिहासिक गोष्टी शिकायला आवडतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.